सकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रियजन हो, आज आपण विजय संगीत गीत क्रमांक 113 आणि जर उपासना संगीत आपल्याकडे आहे तर 554 गीत गाणार आहोत. येशू चरित्र असं सांगा, सारे मनी ठसवा. येशू चरित्र असं सांगा, सारे मनी ठसवा. घोड सुरुत ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. कव्हाली गे जन्मयोमी, गातात तिथे त्याचा गौरव मान देवाला. शांती असो पृथ्वीला. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुरुत ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. प्रियजन हो, आजच्या सकाळी मननचिंतनाला सुरुवात करण्या अगोदर आरंभीची प्रार्थना करणार आहोत. यासोबतच आजचं जे मननचिंतन आहे ते सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळकसाहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी प्रभूची कृपा मागण्यासाठी आज आपल्यामध्ये टेकवत मंडळीचे सन्मान्य पाळकसाहेब उपस्थित आहेत. आदरणीय पास्टर रविकांत प्रभाकर बळवी पाळकसाहेब, मी आपल्याला विनंती करतो, प्लीज आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा आणि मग नंतर आपले जे नियोजित वक्ते आहेत सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळकसाहेब, ते आजचं मननचिंतन आपल्याला देतील. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, पुन्हा एक वार आम्ही आजच्या दिवसासाठी तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो, कारण तुझी दया सनातन आहे. प्रभू परमेश्वर पित्या, एस चर्च नंदुरबारद्वारा जे सर्व
आयोजन केलेलं आहे प्रभू परमेश्वर पित्या सकाळच्या डिव्होशनसाठी, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू, मंडळीला प्रतिदिवशी आध्यात्मिक मानना मिळावा यासाठी ही योजना आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार आजच्या डिव्होशन आणि मननासाठी आम्ही विशेष तुला धन्यवाद देतो. आज आम्ही विशेषतः पालक सरांसाठी प्रार्थना करीत आहे. प्रभू, आज तुझ्या वचनातून मार्गदर्शन करीत असताना तुझा अनुग्रह, तुझी कृपा आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तू त्यांना दे आणि दे पा जे आज मंडळीसाठी उत्तम आणि जे आम्हा सर्वांसाठी आध्यात्मिक जीवनाला लागू पडेल असं उत्तम जे मानना आज ते घेऊन येत असताना प्रभू तू आम्हा सर्वांना ऐकणारं मन दे आणि आजचं जे मनन चिंतन आहे प्रभू परमेश्वर पित्या ते ग्रहण करण्यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हाला दे. आणि खरोखर परमेश्वर पित्या आजची सकाळचं जे डिव्होशन आहे ते आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. पुन्हा एकदा पालक सर आणि आम्ही सर्व ऐकणारे वर्ग तुझ्या हाती येतो, कारण आमचं जीवन तुझ्या हातामध्ये सुरक्षित आहे. आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणता येईल. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी उपस्थित सर्व वडील मंडळ आणि ऑनलाईन पाहणारे प्रियजनांच्या वतीने सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन मनन चिंतनासाठी आपण पुढे या. उद्धारक प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. परमेश्वर देव चांगला आहे आणि पुन्हा एक वार त्याने त्याची दया आपल्यावर विपुल अशी केली आहे आणि त्याच्या त्या दयेने कृपेने या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहोत आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत, लक्ष लावणार आहोत. स्तोत्रसंहिता 133, स्तोत्रसंहिता 133 आणि वचन 1 आपणासाठी मी वाचतो. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. परमेश्वराचं जिवंत वचन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे आणि दाविदाच्या द्वारे हे वचन या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. ही कृपा, ही दया प्रभूकडून त्याला पुरवली गेली की हे ऐक्य किती महत्वाचं आहे, ही सहभागिता किती महत्वाची आहे. आणि म्हणून आज आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनाकडे पाहत असताना आजही आम्हाला हा बोध घ्यायचा आहे की आजच्या दिवशी प्रभू तुम्हाला आम्हाला काय शिकवतो. कारण ऐक्याने राहणे किती चांगले आणि मनोरम आहे असं तो म्हणत आहे. आणि हीच गोष्ट आहे प्रियांनो की या जगामध्ये एक विश्वासणारे म्हणून आपलं जीवन आपण जगत असताना आपलं ऐक्य विश्वासामध्ये राखणं फार महत्त्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्र देखील फेलोशिप बाबत आणि ऐक्याबाबत खूप काही गोष्टी आम्हाला शिकवतं आणि हे आमच्या ध्यानीमनी असलं पाहिजे. आपल्याला ठाऊक आहे परमेश्वर देवाने सृष्टीची निर्मिती केली, मनुष्याला घडवलं. त्यावेळेला आम्ही पाहतो की परमेश्वर स्वतः मनुष्यासाठी सहभागिता देत होता आणि हे पाप न होण्या अगोदरचं चित्र आम्ही पाहतो. ज्यावेळेस पाप झालं नाही तर ही सहभागिता स्वतः परमेश्वर मनुष्याला देत होता, परंतु मनुष्याने ही सहभागिता गमावली, तो देवापासून दूर झाला आणि आता मनुष्याचं काम आहे की त्याने देवाच्या सहवासामध्ये यायला पाहिजे, देवाच्या सहभागितेमध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनी ऐक्याने राहणं, विश्वासणाऱ्यांनी ऐक्याने राहणं फार मोलाचं आहे. आणि प्रभूचं वचन आम्हाला या गोष्टी शिकवतं. कारण ऐक्य असणं हे देवालाही आवडतं. ऐक्याने आपलं जीवन बांधलेलं असणं हे देवालाही प्रिय वाटतं. परंतु या गोष्टींकडे किंवा या कृतीकडे आज दुर्लक्ष केलं जात आहे. परंतु दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण परमेश्वर अशा वागण्याने कधीही प्रसन्न होत नाही. तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की सुरुवातीला परमेश्वराने एका गोष्टीविषयी म्हटलं होतं की हे बरे नाही. आम्ही नेहमी ते वाचतो विवाहाच्या प्रसंगामध्ये. परंतु त्या ठिकाणी जी सहभागिता दिलेली आहे एका
स्त्रीला, एका पुरुषाला एक कुटुंब बनवून. पण परमेश्वराच्या दृष्टीने जेव्हा मी पाहतो तर मनुष्य एकटा असावा हे बरे नाही आहे. सहभागिता किती महत्वाची आहे परमेश्वराच्या दृष्टीने, त्याचा बोध या ठिकाणी आम्हाला घेता येईल. आम्हाला ते समजेल की परमेश्वर या गोष्टी शिकवतो की एकटा असावा हे बरे नाही आहे. म्हणजे जर आपण एक विश्वासणारे आहोत, प्रभूकडे पाहणारे आहोत, प्रभूचे अनुयायी आहोत, तर आम्ही एकटे नसावे. म्हणून एक विश्वासणारं कुटुंब असेल, एक विश्वासणारं व्यक्तिमत्व असेल, तर देवाने आम्हाला ही व्यवस्था लावून दिलेली आहे की आम्ही एकतेने राहायला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर देव या गोष्टी शिकवत असताना देवाने माणसाला एकटेपणासाठी नव्हे तर समुदायासाठी निर्माण केलेलं आहे. या गोष्टी आम्ही पाहत असतो. आणि माणसाने एकटे राहणे हे चांगले नाही आहे. जरी विश्वासणारा असला, तो एकटा असला तर तो प्रगती करू शकत नाही, तो उन्नती करू शकत नाही. त्याला देवाची सहभागिताही लागेल आत्मिकदृष्ट्या. आणि म्हणून मनुष्य एकटा असावा हे बरं नाही आहे. त्याला सहभागिता देवाची लागेल, विश्वासणाऱ्यांची लागेल आणि मंडळीचीही लागेल. सहभागिता फार महत्वाची आहे. मनुष्याने कितीही आपल्या विश्वासाचं समर्थन केलं तरी तो आध्यात्मिक जीवनाची उन्नती करू शकत नाही. त्याला गरज आहे सहभागितेची. आणि म्हणून आम्ही ज्या गोष्टी प्रभू शिकवतो त्या ऐकून घेऊन, समजून घेऊन प्रभूच्या मार्गावर चालत राहणं फार महत्वाचं आहे. आणि यासाठी सहभागितेला महत्त्व द्यायलाच पाहिजे. कारण देवाच्या विश्वासू लोकांनी एकमेकांबरोबर चालायला पाहिजे असं आम्हाला वचनातून पाहायला मिळतं. चालत राहायचं आहे, विश्वासाने चालत राहायचं आहे, प्रार्थना करत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रभूमध्ये वाढत राहायचं आहे अशी प्रभूची इच्छा आहे. आदम आणि हवेने एकट्यापणामध्ये पाप केला, एकट्या निर्णय घेतल्यामध्ये पाप केला. तुम्ही पहा, एकटे नसावे सांगितलं आहे ना, तर एकट्यामुळे त्यांनी पाप केलेला आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण जगाला आज आव्हानासारखं उभं आहे. म्हणून एकटं तुम्ही विश्वासणारे असले तरी तुम्ही कोलमडून पडू शकतात. देवाची सहभागिता नाही आहे, आपल्या जोडीदाराची सहभागिता नाही आहे, मंडळीची सहभागिता नाही आहे, तर तुमचा विश्वास कितीही चांगला जरी असला, धूर्त सैतान तुमची फसवणूक करेल. तो लवाडा आहे, तो प्रारंभापासून फसवत आलेला आहे आणि तो फसवणूक करेल. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल ती प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय वचन 42 पासून तर 47 मध्ये. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की सहभागितेमुळे मनुष्याची आत्मिक वाढ होत असते. आत्मिक वाढीला खूप महत्वाची आहे प्रियांनो. आणि ही गोष्ट ज्या वेळेस मंडळीची स्थापना झाली तेव्हा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बघायला मिळते. आणि प्रभू देखील तेच आम्हाला शिकवतो की आम्ही मंडळीच्या सहभागितेमध्ये राहायला पाहिजे. मागे देखील मी गोषवारा देत असताना या गोष्टी सांगितल्या होत्या की विश्वासू लोक एकत्र येतात तेव्हा शिकवण, प्रार्थना आणि भाकर तोडण्यासाठी एकत्र जमत होते आणि याद्वारे त्यांना आत्मिक बळ मिळत होतं. आता या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर आम्ही आमचा विश्वास टिकवणं गरजेचं आहे. आणि तो कसं टिकेल? तो सहभागितेने टिकेल. आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं आहे, विश्वासामध्ये वाढायचं आहे, तो कसं टिकेल? तर प्रभूच्याच सहभागितेमध्ये टिकेल, मंडळीच्याच सहभागितेमध्ये टिकेल. विश्वासाचं समर्थन करणं सोपं आहे प्रियांनो, त्याला राखणं फार महत्वाचं आहे, टिकून राहणं फार महत्वाचं आहे. आणि ही कृती प्रारंभीची मंडळी करत होती आणि या कृतीमध्ये आम्ही पाहतो की त्यांना बळ प्राप्त होत होतं. आणि म्हणून शास्त्रात असं लिहिलेलं आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ही तत्परता का प्राप्त झाली? कशासाठी हे आलं? कारण त्यांच्यामध्ये ती उत्सुकता होती त्या सहभागितेसाठी, तो आनंद होता त्या सहभागितेसाठी, अतिशय तत्पर. कोणी सांगत आहे म्हणून नाही, तर त्यांचा अंतरात्मा जो आत्मिक मनुष्य आहे तो या गोष्टीसाठी तहानलेला आणि भुकेला आहे. आणि ही तत्परता अशी आहे जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते, तसा एक व्यक्ती विश्वासणारा प्रभूच्या सहभागितेसाठी, मंडळीच्या सहभागितेसाठी, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेसाठी तर त्या ठिकाणी तत्पर होत असतो. आणि हे आत्मिक समाधान आहे, ही आत्मिक वाढ आहे, याकडे लक्ष लावायला पाहिजे. आणि म्हणून वचन म्हणतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. पुन्हा म्हणतो तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते.
ऐक्याने राहणं किती चांगलं आहे प्रियानो. हे का घडत आहे, कशाला घडत आहे, हे प्रभू या ठिकाणी शिकवत आहे. ज्या वेळेस आत्मिक वाढ होते, जेव्हा ऐक्य येतं, तेव्हा परमेश्वराचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये कार्य बघायचं आहे, जीवनामध्ये कार्य बघायचं आहे, तर आम्हाला ही एक जे सहभागिता आहे, हे ऐक्य जे आहे, हे ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहे की सर्व तेव्हा विश्वास ठेवणारे एकत्र होते. म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांचा पहिला गुण स्वभाव जर प्रेषितांच्या मंडळीमध्ये आम्ही पाहतो, तर एकत्र असणं किती महत्त्वाचं आहे विश्वासणाऱ्यांसाठी हे लिहिलेलं आहे. जर विश्वासणारा एकत्र नाही आहे, तर त्याच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह आहे प्रियानो, की तो खरंच विश्वासणारा आहे का. कारण विश्वासणारे एकत्र असतात असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे एकत्र राहतात असं या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही, त्याने पुढे म्हटलंय की त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. आज अशी वेळ राहिलेली नाही आहे की दररोज कोणी प्रभूला वेळ देईल, प्रभूच्या विश्वासणाऱ्या प्रियजनांमध्ये सहभागिता देईल. आज अनेक आपल्याला ताणतणाव आहेत, अडचणी आहेत, कामं आहेत, नोकरी आहे, जबाबदारी आहे, आणि या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण देवाच्या सहभागितेपासून, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेपासून फार दुरावले गेलेलो आहोत. या जगाच्या दडपणाखाली, या जगाच्या जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही स्वतःला हरवून टाकलेलं आहे. स्वतः आम्ही विचारांनी आणि मनाने, अंतःकरणाने आणि जबाबदाऱ्याने दबून गेलेलो आहे, दाबले गेलेलो आहोत. आता आम्हाला विचार करावा लागणार आहे की खरंच या सर्व गोष्टी अचीव करून, या सर्व गोष्टी मिळवून जी सहभागितेला मी नाकारलं आहे किंवा ज्या सहभागितेपासून मी दूर गेलेलो आहे, या गोष्टी मला खरंच फलप्राप्ती करून देतील का, मला आध्यात्मिक जीवनाची उन्नती करून देतील का, माझ्या सुविधा मला कदाचित मिळून जातील, माझं श्रम आणि मेहनत मला जगातल्या सर्व सुविधा देऊ शकतील, मला आनंद देऊ शकतील, परंतु प्रभूच्या सहवासापासून दूर गेल्यामुळे मी माझ्या जीवनामधून काय हरवलेलं आहे याचा मनुष्य विचार करत नाही प्रियांनो. फरक एवढाच आहे, जीवनामध्ये जो वेळ आणि समय आम्हाला मिळालेला आहे, हा सहभागितेमध्ये आम्ही द्यायला पाहिजे, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये द्यायला पाहिजे. आम्ही भेटायला पाहिजे, एकमेकाला सांगायला पाहिजे की प्रभूचे वचन आणि मननांमध्ये घ्यायला पाहिजे, विचारांमध्ये घ्यायला पाहिजे, देवाणघेवाण करायला पाहिजे, आपल्या विश्वासाविषयी सांगायला पाहिजे. पहा आपल्या जीवनामध्ये कशी प्रगती होते. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून एक चित्ताने आणि तत्परतेने ते मंदिरात जमत असत आणि घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांचे दररोज त्यांच्यात म्हणजे मंडळीत भर घालत असे, असं म्हटलेलं आहे. आज अनेक वेळेला आव्हाने येतात, परीक्षा येतात. आम्ही विचार करतो की अनेक लोकांची भर आज मंडळीमध्ये पडायला पाहिजे, अनेक आत्मे जिंकले जायला पाहिजे, आणि असंख्य प्रार्थना आहे आपल्या की लोकांना हे सत्य समजायला पाहिजे, लोकांना तारण मिळायला पाहिजे, लोकांनी प्रभूचा स्वीकार करायला पाहिजे. पण जी ऍक्टिव्हिटी म्हणूया, जी सहभागिता म्हणूया, ती कमी झाल्यामुळं एक काम आहे जे अडलेलं आहे. आणि म्हणून या सहभागितेला महत्त्व द्या प्रियांनो. प्रभू भर घालेल. आम्ही सर्व जर एक आहोत तर प्रभू भर घालेल. विश्वासणाऱ्यांच्या समुदायामध्ये तारण पावलेल्या लोकांचं प्रभू भर घालतो. हा महत्वाचा रोल किंवा एक चित्र या ठिकाणी दिसत आहे. समुदाय कोणता आहे? विश्वासणारा आहे. भर प्रभू कोणाची घालत आहे? जे लोक तारण मिळवत आहे त्यांची भर घालत आहे. आम्हाला कोणालाही तारण विरहित सहभागिता मिळवून घ्यायची नाही, कारण जितके लोक तारण विरहित जुळले जातील, भविष्यात सांगतो या गोष्टी मंडळीसाठी फार हानिकारक होते, आव्हान देणाऱ्या होतील भविष्यात. कारण लोक जे आहे या गोष्टीपासून दुरावले जातील, त्यांना ही सहभागिता आवडत नाही. तारण विरहित लोकांना विश्वासी सहभागिता आवडत नाही. त्यांना विश्वासी म्हणून म्हणवून घ्यायला आवडतं, मेंबर म्हणून घ्यायला आवडतं लोकांना, परंतु ती सहभागिता द्यायला आवडत नाही. म्हणून तुम्ही पहा, मेंबर खूप असतात नाही का, देवाच्या मंडळीमध्ये मेंबर्स खूप असतात, परंतु ती सहभागितेमध्ये मेंबर्स नसतात. सहभागितेमध्ये विश्वासणारे असतात. आणि प्रभूचं कार्य वाढवायचं आहे, प्रभूचं कार्य पूर्ण करायचं आहे.
आणि आमचा उपयोग प्रभूने करावा, तर आम्ही सहभागितेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण सहभागितेने आत्मिक वाढ होते प्रियांनो. ती आपलीही होईल, कुटुंबाची होईल, मंडळीची होईल. या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट सहभागितेविषयी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल ती ही की सहभागितेमुळे प्रेम आणि एकता वाढत असते. सहभागितेमुळे प्रेम आणि एकता वाढत असते. योहान 13 अध्याय 34 आणि 35 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. या ठिकाणी आहे सहभागिता जी आहे, ही प्रेम जी आहे, प्रीती जी आहे, एकता जी आहे, ही वाढवते. पुष्कळ लोकांना मंडळीचे लोक माहिती नसतात, नाही का? एकमेकाला लोक ओळखत नाही. एकाच मंडळीचे असतात, परंतु हे कोण आहे, कुठून येतात, कुठे राहतात, आम्हाला माहिती नाही आहे. परंतु आपसामध्ये एक विश्वासणारे म्हणून आमच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आपल्या एकतेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. एक वेगवेगळं कुटुंब म्हणून पाहायचं नाही आहे, तर देवाचं कुटुंब म्हणून, देवाचं एक शरीर, एक अवयव म्हणून आम्ही एकमेकाला बघायचं आहे. एकमेकाला सहाय्याची गरज आहे. कोणतंच कुटुंब लहान आणि मोठं नाही आहे. ते 2 लोकांचं असेल वा 10 लोकांचं असेल, ते एक आहे ख्रिस्तामध्ये. जेव्हा आम्ही एकत्र प्रभूच्या मंदिरामध्ये येतो, त्याच्या ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येतो, तेव्हा ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून परमेश्वर देव या गोष्टी आम्हाला शिकवतो की सहभागिता महत्वाची आहे तुमचं प्रीती टिकवण्यासाठी. आणि ही जगाला ओळख आहे प्रियानो. जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा हे जग आम्हाला ओळखतं की हे कोणाचे अनुयायी आहे, हे कोणाचे शिष्य आहे, कारण आम्ही त्या प्रीतीने एकत्र येतो. या जगामध्ये एक चांगली साक्ष मंडळीची ही आहे प्रियानो की आम्ही शिष्य आहोत, त्याचे अनुयायी आहोत. आणि म्हणून हे प्रीतीने सहभागिता देतात. आपली सहभागिता कशासाठी आहे? प्रीतीने आहे. एकता वाढते आमची. आणि म्हणून जेव्हा आपण एकमेकांची सहभागी होतो तेव्हा ख्रिस्ताची प्रेम जगासमोर प्रगट होते प्रिया. म्हणून सहभागिता द्या. सहभागितेसाठी उत्सुक व्हा, तहानलेले व्हा की माझ्या बहिणीला, माझ्या भावाला मला भेटायचं आहे, माझ्या प्रभूचं वचन मला ऐकायचं आहे, माझ्या प्रभूच्या वचनासाठी मला प्रभूच्या दारी आणि मंदिरी मला जायचं आहे. घरोघरी भेट, घरोघरी आपण एकमेकाचा समाचार घ्यायचा आहे. या गोष्टी केल्याने, ही कृती केल्याने नक्कीच आपल्या मंडळांमध्ये, आपल्या विश्वासी जीवनामध्ये, परिवारांमध्ये एक नवीन परिवर्तन, एक नवीन संजीवन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नाहीतर प्रियांनो, ही आज्ञा जी आहे ही आपण नाकारल्यासारखं होईल. एक विश्वासणारे म्हणून तुम्ही एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले आणि मनोरम आहे. हे आवडणारं आहे. हे जगाला आव्हान देणारं आहे की एवढ्या मोठ्या संकटामधून देखील, एवढ्या जगामध्ये आपल्या 2-3-4 लोकांमध्ये वादविवाद असतात, परंतु हे हजारोच्या संख्येने एका प्रीतीमध्ये कसं काय राहतात, हे आव्हान आहे जगाला. जर विश्वासणारे 10 लोक, 20 लोक, 50 लोक हजारोच्या संख्येने या प्रीतीमध्ये एकत्र येतात तर हे जग अचंबित करेल. कारण या जगामध्ये 2 लोक पण सुखी राहू शकत नाही, त्यांचे मतभेद असतात. पण विश्वासणाऱ्यांमध्ये तसं नसतं. विश्वासणाऱ्यांना देवाने त्या प्रीतीने बांधलं आहे ज्या प्रीतीने त्याने त्यांचा उद्धार केलेला आहे, त्यांना जवळ केलेला आहे. आणि म्हणून ते सहभागिता देतात. या जगामध्ये आम्हाला हे चांगले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की प्रभू हे आम्हाला शिकवतो, ही प्रेरणा देतो, हे सामर्थ्य देतो, हे बळ देतो, हे आव्हान देतो आम्हाला की आम्ही या गोष्टी करत राहायला पाहिजे. आणि म्हणून जी सहभागिता आहे ही पापापासून संरक्षण मिळवून देणारी आहे किंवा संरक्षण देत असते. कशी देत असते? इब्री 3:13 मध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. एकमेकांना का बोध करायचा आहे? आपल्या पत्नीला सांगा, आपल्या जोडीदाराला, आपल्या नवऱ्याला सांगा, आपल्या लेकरांना सांगा. कुटुंबाच्या एखाद्या कुटुंब आहे, संकटात आहे, अनेक कुटुंबांच्या दुःखाने संकट पाहिली जात नाही, परंतु त्यांना बोध करणं काम आहे. त्यांना जाऊन सांगणं गरजेचं आहे. प्रतिदिवशी बोध करा. ही सहभागिता जोपर्यंत येत नाही, लोकांना, अनेकांना संरक्षण प्राप्त होत नाही, अनेकांना मार्गदर्शन प्राप्त होत नाही. का? लोक तिथे जात नाही. आणि म्हणून प्रभू तुम्हाला, आम्हाला या गोष्टी शिकवतो प्रियानो की सहभागिता जी आहे ती पापापासून संरक्षण देखील देते, प्रभूमध्ये उन्नती करण्यासाठी मार्गदर्शन करते.
कारण सहभागिता आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवत असते. जर ही सहभागिता आहे तर चुकीच्या मार्गापासून आम्हाला दूर ठेवेल. प्रभूची सहभागिता आहे चुकीच्या निर्णयापासून तुम्ही दूर राहणार. प्रभूची सहभागिता आहे जगाच्या मलिनतेपासून तुम्ही दूर राहणार आहे. आणि याच गोष्टीसाठी ही सहभागिता आम्हाला ठेवायची आहे. सहभागिता ही स्वतः देव मनुष्यामध्ये देत असतो, परंतु मनुष्याने ते नाकारले म्हणून त्याने पाप केलं की नाही. आणि यासाठी तुम्हाला आम्हाला पण हे आव्हान आहे प्रियांनो, की या सहभागितेसाठी आम्ही किती तहानलेले आणि भुकेले आहोत. प्रभू, ही सहभागिता आम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये अनुभवण्यासाठी तू कृपा पुरव, जी आम्ही हरवून दिलेली आहे. प्रभूच्या सहभागितेमध्ये जो आनंद आहे तो जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. लोक शांत स्थळी शोधतात, लोक असं ठिकाण शोधतात जिथे आपल्या मनाचं समाधान करू शकतील, परंतु प्रभूकडे ही सहभागिता आहे जिथे सर्व प्रकारचे समाधान तुम्हाला पाहायला मिळेल, सांत्वन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही दुःखी असाल तर प्रभूकडे या, तुम्ही हरवले असाल तर प्रभूकडे या. सहभागिता देऊन तर बघा. तुमच्या कुटुंबाच्या अडचणी असेल, सहभागिता देऊन तर बघा. जर त्या विश्वासाने तुम्ही प्रभूकडे आला आहे, तो विश्वासाने प्रभू तुमच्या आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. आणि म्हणून संरक्षण गरजेचं आहे, तर आम्ही प्रभूकडे यायला पाहिजे. आणि म्हणून प्रतिदिवशी एकमेकांना बोध करत राहा, सांभाळण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी. कारण प्रभूला पण हे आवडते सहभागिता देण्यासाठी. आणि म्हणून देवाच्या सहभागितेमुळे त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यासाठी आपण विसरू नये. जो अनुभव तो आम्हाला देतो तो आम्ही घेत राहायचा आहे. कारण त्यांनी मत्तई 18:20 मध्ये म्हटलं आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. जर ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही आहोत तर तिथे कोण आहे? प्रभू आहे, मी आहे असं म्हणतो आहे. आणि म्हणून हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि म्हणून जो महत्वाचा भाग आहे तो हेच आम्हाला शिकवतो की जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कोणताही अवयव वेगळा राहू शकत नाही. सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे प्रियांनो. आणि यासाठी याचा जो सारांश आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तो असा की पवित्र शास्त्रानुसार जी सहभागिता आहे ती पर्याय नसून आपली गरज आहे. हा पर्याय आहे असं नाही आहे, तर ही आपली गरज आहे. आणि ही गरज आम्ही पूर्ण करायला पाहिजे, कारण ती आत्मिकदृष्ट्या आम्हाला मजबूत करते, ती प्रीतीने आम्हाला बांधते, ती आम्हाला विश्वासामध्ये टिकवते आणि ख्रिस्तासारखे जीवन जगण्यासाठी शिकवते. ही सहभागिता आहे. आणि या सहभागितेसाठी या गोष्टींना पहा प्रियांनो, आम्हाला टिकून राहायचं आहे, देवाच्या राज्यात जायचं आहे, आम्हाला पारितोषिक मिळेल असा आमचा भरोसा आहे. तर या गोष्टी एक विश्वासणारे म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये रोज बघायच्या आहे, जेणेकरून ख्रिस्ती जीवनात मंडळीमध्ये असलेली सहभागिता, प्रार्थना गटांमध्ये असलेली सहभागिता, विश्वासू समाजांमध्ये आणि सक्रिय जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सहभागिता ठेवणे किती महत्त्वाचं आहे हे प्रभूचं वचन आम्हाला शिकवते. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले आणि मनोरम आहे. तर माझा विश्वास आहे की ज्या गोष्टी थोडक्यात आम्ही ऐकून घेतलेल्या आहे, हा सहभागिता एक मोठा विषय आहे. द गॅदरिंग असं म्हणून तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर एक मोठा विषय आहे आणि गहन देखील आहे, परंतु थोडक्यात हे आपण मनात आणलेलं आहे. आणि नक्कीच प्रभू देव तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करेल. थँक्यू. थँक्यू पाळक साहेब. सहभागितेचं इतकं सुंदरसं हे पवित्र वचन आपण आम्हाला दिलं. परमेश्वराला धन्यवाद देतो आणि माननीय पास्टर विकांत गावित पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो या सुंदरशा वचनाच्या सेवेच्याद्वारे. प्रियांनो, सहभागितेच्याद्वारे देव आम्हाला संधी देतो, सहभागितेच्याद्वारे आम्ही त्याच्याशी जोडलं जातो, सहभागितेच्याद्वारे आम्ही प्रभूची स्तुती करत असतो. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देतो या सर्व मननचिंतनासाठी. प्रियजन हो, आपण वडझाकण या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यासाठी विशेष प्रार्थना करूया. मान्य जे वक्ते आहे ते उद्या सकाळी राजस्थानहून सुरतकडे निघतील आणि उद्या त्यांचं येणं होईल व सायंकाळपासून म्हणजे 6, 7 आणि 8 या तारखेंना सायंकाळी वडझाकण या ठिकाणी त्यांची वचनाची सेवा होईल. मान्य आचार्य विकास मसी साहेबांचं येणं व सेवा करणं प्रभूने आशीर्वादित करावं. यासोबतच जे प्रियजन डिस्टन्स लर्निंग कोर्समधून UBSमधून अध्ययन करीत आहे, त्यांच्या परीक्षा चालू आहे, त्यांच्या परीक्षांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया.
सोबतच SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभूकडे सहाय्य मागू, कृपा मागू. ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यापैकी सुरेखा मुकेश नाईक आणि श्रीमती लिझबेथ कदम शहादा या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. देवा आपणाला जन्मदिवस आशीर्वादाचा करो. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपणासोबत आहे. सोबतच प्रियांनो, मंडळी जे आजारी लोक आहेत त्यांना देवा आपली कृपा देव व या दिवसांमध्ये त्याचा अनुग्रह देव. मी मान्य शहादा मंडळीचे पाळक साहेब आहेत आपल्यामध्ये उपस्थित. पास्टर डेव्हिड मोजेस पाळक साहेब आपल्यात आहेत. मी पाळक साहेबांना विनंती करेन, पाळक साहेब आपण कृपा करून पुढे या आणि जे विषय आहेत आपण त्यासाठी प्रार्थना करा. पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि आदरणीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. आपण प्रार्थना करू. प्रिय परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा तुझे मनापासून उपकार मानतो. तुझी कृपा, तुझी दया पुन्हा एकदा आमच्यावर झाले आणि आम्ही आज या सकाळी तुझ्या चरणापाशी एकत्र येऊ शकलो. एकत्र आले असताना आम्ही तुझं थोडक्यात स्तवन करू शकलो, याबद्दल तुझे उपकार मानतो. सोबत तुझ्या वचनातनं मनन करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल तुझ्या मनापासून उपकार मानतो. तुझ्या दासाला तुझ्या वचनातनं बोलण्यासाठी लागणारे शब्द व विचार हे तू पूर्वीत आलास, याबद्दल तुझे उपकार मानतो. प्रिय परमेश्वरा, जे वचन आम्ही ऐकलं त्या वचनानुसार परमेश्वरा जेव्हा आम्ही कृती करीतो तर त्याचं प्रतिफळ आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि मंडळीच्या जीवनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. प्रिय परमेश्वरा, तुझं पवित्र वचन आम्हाला नेहमी आठवण करून देतो की आम्ही एकटे राहून काहीही करू शकत नाही. तर परमेश्वरा, आमची एकमेकांसंगतीची सहभागिता व तुझ्यासोबतची सहभागिता यामध्ये आम्ही नेहमी स्थिर व कायम असावं, अशा प्रकारची जीवनशैली आमच्यामध्ये तू विकसित कर, ही विनंती आम्ही तुला करतो. आणि त्याद्वारे केवळ आणि केवळ परमेश्वरा तुझं गौरव होईल, अशा प्रकारे तू आम्हाला जीवन जगण्यास लागणारी कृपा पुरवतो. पुन्हा एकदा तुझ्या दासाला तू सहाय्य पुरवलंस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेले असताना आम्ही विशेषतः येणाऱ्या दिवसांमध्ये जो मेळावा वर्जाकन या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या वक्त्यांसाठी व जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी व जे प्रियजन या सभांमध्ये सहभाग घेतील त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. हे केवळ परमेश्वर एक मनोरंजनाचं ठिकाण म्हणून नव्हे तर आपल्या जीवनाला आकार मिळेल व त्याचा उपयोग परमेश्वर आम्ही आपल्या मंडळीमध्ये करू शकू, अशा प्रकारे या मेळाव्याचा उपयोग होईल. अशा प्रकारे तू याची मार्गदर्शन कर, अशी विनंती आम्ही तुला करतो. सोबत परमेश्वर आम्ही प्रार्थना करीत असताना जे प्रिय भाऊ परमेश्वरा या दिवसांमध्ये MDUच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या परीक्षेमध्ये आहे, पेपर देत आहेत, तर परमेश्वरा तू त्यांच्यासोबत हो. लागणारं गुण कौशल्य तू त्यांना देत राहा व पेपर लिहित असताना लागणारं समज, बुद्धी व ज्ञान तू त्यांना देत राहा, अशी विनंती आम्ही तुला करतो. सोबत परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत असताना आमच्या SM ट्रस्टसाठी व SC चर्च काउन्सिलच्या ज्या मंडळ्या आहेत त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो. या दिवसांमध्ये मंडळीला व संस्थेला तुझ्या गौरवास्तव पुढे नेण्यासाठी तू लागणारं ज्ञान, तू आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना तू देत राहा. त्यांच्यासमोर असणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जी आव्हानं आहेत, ज्या समस्या आहेत परमेश्वरा, त्यामधून कसं पार जायचं आहे याचं ज्ञान तू त्यांना होऊ दे आणि त्यांच्याद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे, अशी विनंती आम्ही तुला करतो. पुन्हा एकदा आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, आम्ही त्यांची आठवण करीतो. जे वृद्ध माता पिता आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. तू त्यांच्यासोबत हो व त्यांना जी मदत करणारे प्रियजन आहेत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ख्रिस्त येशूमध्ये तू पुरवत राहा. त्याचप्रमाणे परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत असताना आमच्या मंडळीतील जे प्रिय भाऊ बहीण आहेत ज्यांचे आज जन्मदिवस आहेत, सुरेखा मुकेश नाईक व लिझबेथ कदम या प्रिय बहिणींना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ज्या प्रकारे तू त्यांना मागील दिवसामध्ये, मागील वर्षामध्ये सांभाळलं, तसंच या नवीन वर्षामध्ये तू त्यांना सांभाळ व विशेषतः त्यांनी या दिवसांमध्ये, या नवीन वर्षामध्ये ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यासाठी नेहमी परमेश्वर प्रयत्न करा, अशा प्रकारच्या सुबुद्धीने तू त्यांना भर, ही विनंती आम्ही तुला करतो. पुन्हा एकदा परमेश्वरा आम्ही तुझे उपकार मानतो की आम्हाला तुझ्या चरणापाशी तू घेऊन आलास. इथून पुढे आम्ही जी कामं हातामध्ये घेऊ त्यामध्ये तुझं मार्गदर्शन आम्हाला तू मिळवू दे व आजचा संपूर्ण दिवस तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा कर.
पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये सोपले जात असतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर रेव्हरंड सुनील लोंढे बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास गुन्हा सोडितो तसेच तू आमच्या गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व तुझेच आहे. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या सर्व देवाच्या दासांबरोबर, एसआय मिशनच्या सर्व ट्रस्ट आणि सर्व कार्याबरोबर, आमचे पदाधिकारी, एस एमच्या सर्व लहान मोठ्या सर्व मंडळ्या या सर्वांबरोबर, इस्रायल राष्ट्र या सोबत प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सरकारपर्यंत असो. उद्यासाठी सूचना आहे. उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणून साखळी प्रार्थना असेल. सकाळी 8 वाजता आपण प्रार्थना सुरू करू, परंतु 10 वाजता आपलं रेग्युलर जे मनन चिंतन आहे ते होईल. उद्या आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.